श्री स्वामी समर्थ. कधी कधी आपल्या जीवनामध्ये अनेक अशा काही गोष्टी घडू लागतात. त्या गोष्टीमुळे आपल्याला निराशा येऊ लागते. आपल्यापैकी प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्याकडे भरपूर पैसा असायला हवा आणि आपण श्रीमंत व्हायला हवे. आपल्याकडे सुख, शांती, वैभव व खूप मोठ्या प्रमाणावर धन असायला हवे. परंतु जेव्हा कधी आपण कोणतेही काम करायला जात असतो तेव्हा ते काम पूर्ण होता होता त्यामध्ये अडथळा येत असतात. काम नेहमी उलटे होते. यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत जातात आणि अपयश नेहमी आपल्या मागे लागलेले असते. अशा वेळी आपले मन खचून जाते, मन निराश होते आणि वेगवेगळे वाईट विचार सुद्धा आपल्या मनामध्ये येत असतात. जर तुमच्या जीवनात सुद्धा अनेक संकटे वारंवार येत असतील व या संकटापासून आपल्याला बचाव करायचा असेल तर अशा वेळी हा एक मंत्र तुम्हाला उपयोगात येऊ शकेल. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. हा मंत्र आपल्याला सकाळी उठल्या उठल्या म्हणायचा आहे. महादेव भक्तांचे लाडके आहेत. भक्तांनी केलेल्या पूजेला महादेव नेहमी प्रसन्न होत असतात. आपण जरी भगवंतांची पूजा केली नाही तरी महादेवांचा एक मंत्र म्हणून आपण महादेवाला प्रसन्न करू शकतो व त्यांची कृपा आशीर्वाद प्राप्त करू शकतो. काही मंत्र आपल्याला सकाळी आंघोळ करून म्हणायचे असतात, परंतु हा मंत्र तुम्ही कधीही म्हणू शकता. सकाळी उठल्यानंतर सुद्धा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. हा मंत्र सकाळी उठल्यानंतर तुम्हाला भगवंताचे नामस्मरण करायचे आहे. दोन्ही हातांकडे पाहायचे आहे. दोन्ही हातांची ओंजळ करायची आहे व त्यानंतर या मंत्राचा जप करायचा. हा मंत्र पुढील प्रमाणे आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. या मंत्राचा जप केल्याने आपल्या कुंडलीमध्ये दोष असेल तर तो दोष पूर्णपणे दूर होऊन जातो व त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये अन्य कोणत्याही प्रकारचे दोष असतील तर या मंत्र जपाने संपूर्ण दोष नाहीसे होऊन जातात. आपल्या जीवनामध्ये अडचणी पूर्णपणे दूर होऊन जातात आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, वैभव येऊ लागते. आपल्या जीवनामध्ये माता महालक्ष्मी, माता सरस्वती आणि श्री विष्णू यांचा कृपाशीर्वाद प्राप्त होईल आणि आपल्या जीवनामध्ये नेहमी सुख, शांती, वैभव नांदू लागेल. म्हणून सकाळी उठल्यानंतर या मंत्राचा 3 वेळा जप अवश्य करा आणि आपले जीवन सुखी बनवा. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपल्या जीवनामध्ये भरपूर पैसा आला पाहिजे, जीवनामध्ये भरपूर प्रमाणात धन आले पाहिजे, अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. परंतु मेहनत करून सुद्धा अनेकदा आपल्याला धनप्राप्ती होत नाही. अशा वेळी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. जर तुम्हाला भरपूर प्रमाणात धनप्राप्ती हवी असेल तर अशा वेळी रविवारच्या दिवशी आपण जेव्हा झोपू अशा वेळी आपल्या औषधाला 1 ग्लासभर पाण्यामध्ये थोडेसे दूध मिक्स करायचे आहे आणि हा ग्लास आपल्या उशाजवळ ठेवायचा आहे. आता सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यावर हे दूध मिश्रण असलेले पाणी उंबराच्या झाडावर टाकून द्यावे. असे केल्याने घरामध्ये धन टिकू लागेल आणि यामुळे तुम्हाला सुख, शांती, समाधान लाभेल. जर तुमचे कोणतेही कार्य होत नाही, प्रत्येक कार्यामध्ये अडथळा येत असेल तर अशा वेळी रविवारच्या दिवशी
काळ्या रंगाच्या कुत्र्याला चपाती खाऊ घाला किंवा काळी चिमणीला धान्य खाऊ घाला. असे केल्याने प्रत्येक कार्यामध्ये येणारे अडथळे पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे आणि तुम्ही जे कार्य हाती घेणार आहेत या कार्यामध्ये तुम्हाला सफलता, यश सुद्धा प्राप्त होईल. त्याचबरोबर रविवारच्या दिवशी आपण काळे तिळाचे दान केले तर आपल्या जीवनातील अनेक समस्या सुद्धा नष्ट होऊन जातात. यासोबतच आपल्यावर शनिदेवाची कृपा दृष्टी सुद्धा कायम राहते. रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि सूर्यदेवाला जल अर्पण करावे. आणि सूर्यदेवाला जल अर्पण करत असताना जे आपण जल अर्पण करणार आहोत या पाण्यातून आपल्याला सूर्यदेवांकडे पाहायचे आहेत. असे केल्याने आपल्या डोळ्यांची दृष्टी चांगली राहते, डोळ्यांचे आरोग्य मजबूत बनते. जेव्हा आपण सूर्यदेवाला जल अर्पण करतो अशा वेळी सूर्यदेवांचा पवित्र मंत्र ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप सुद्धा आपल्याला करायचा आहे. असे केल्यामुळे आपल्याला सूर्यदेव यांची कृपा प्राप्त होतेच, पण त्याचबरोबर माता महालक्ष्मी यांची सुद्धा कृपा लाभते. रविवारच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाखाली चारमुखी दिवा लावला तर अशा वेळी आपल्या घरामध्ये धन येण्याचे वेगवेगळे मार्ग खुले होऊ लागतात. धन वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला प्राप्त होत असते. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, वैभव अचानकपणे येऊ लागते. बहुतेक वेळा असे होते की आपण खूप मेहनत करत असतो, कष्ट करत असतो, परंतु आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. अशा वेळी जर आपण एखादा शुभ मुहूर्त पाहून लाल रंगाच्या रेशीम कापडावर 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे अखंड तांदूळ माता महालक्ष्मीच्या समोर ठेवायचे आहेत आणि विधिवत पूजा करून त्याची पुरचुंडी बांधून आपल्या कपाटामध्ये किंवा आपल्या पाकिटामध्ये ठेवायचे आहे. असे केल्याने तुमच्या घरी पैसा नेहमी येऊ लागेल, पैशाची कमतरता कधीच भासणार नाही. श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.